काही निमंत्रित केलेलं आहे, त्याचं काही खास कारण तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता? खरं तर आजपासून तुम्ही स्वतः प्रचाराचा शुभारंभ करताय, जाहीर सभा पार पडणार आहे तुमच्याकडून. निश्चित प्रकारे आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ, आज प्रचाराची पहिली सभा आज इंदापूरमध्ये आयोजित करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षाने खाली 20 उमेदवार हे पक्षाच्या चिन्हावरती, घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आम्ही आज निवडणुकीला सामोरं जातोय. आमचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीचं इंदापूर आणि आताचं इंदापूर यामध्ये तुम्हा सर्वांना खूप फरक दिसतोय. एक निश्चित प्रकारे इंदापूर शहराच्या विकासासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप निधी दिलेला आहे. इथल्या पूर्वीच्या नगराध्यक्ष अंकिताताई शहा असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. अजूनही भविष्यामध्ये इंदापूर शहरासाठी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्यात आणि या बाबतीमध्ये तुम्ही पूर्वीचंही फक्त मी एवढंच जनतेला सांगेल की निश्चित प्रकारे आपल्याला इंदापूर शहर हे आपल्याला भविष्यामध्ये बदलायचंय. त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टी ह्या भविष्यामध्ये आणायच्यात. आता आणलेल्या तर आहेत, अजूनही त्यामध्ये आपल्याला सुधारणा करून निश्चित प्रकारे इंदापुराची आपल्याला या शहरामध्ये खूप चांगला चोपेर विकास करायचा आहे. मामा, खरं तर प्रतिष्ठेची लढाई आहे. गारटकर हे स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तुमची स्वतःची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली. प्रतिष्ठा वगैरे पणाला नाही. मी लोकांसमोर विकास लोकांसमोर घेऊन जाणार आहे. पाठीमागच्या 5-10 वर्षात केलेला विकास आणि भविष्यात करायचा विकास आणि लोकांना दिसतंय इंदापूरची जनता काही एवढी ही नाही. जनता खूप आमची हुशार आहे. निश्चित प्रकारे विकासाला ते मत देतील. आम्ही कुणावरती टीका टिप्पणी किंवा आम्ही कुणावरती अजिबात करणार नाही. आम्ही जे मत मागतोय ते विकासाला मत मागतोय आणि भविष्यामध्ये इंदापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे जनता आम्हाला साथ देईल, चांगल्या प्रकारचं मतदान करील आणि 21चे 21 आमचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील हे आपल्याला लवकरच समजेल. गारटकरांनी विरोध केलाय, तुम्ही अनेक घराणी जी आहेत ती संपवली. गोलपांचा घराण असेल, मी त्या बाबतीमध्ये त्यांनाच ते उत्तर, मला तर काय माहित नाही, पण त्यांनाच ते उत्तर विचारलेलं बरं. इंदापुरातील सभेमध्ये असा उल्लेख होतोय की इंदापूरचा आमदार गद्दार आहे, असं भर सभेत वक्तव्य केले जाते. मी गद्दार नाही. गद्दार कोण आहे जनतेला माहित आहे. भरत शाह साहेबांनी माझ्या विधानसभेच्या टायमाला खूप प्रामाणिकपणे काम केलं होतं. निश्चित प्रकारे त्यांचंही सहकार्य मला विधानसभेच्या टायमाला लागलेले, पण त्याची एक भरपूर उतराई म्हणून निश्चित प्रकारे या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उतराई म्हणण्यापेक्षा इंदापूरचा विकास करण्यासाठी, भविष्य इंदापूरचे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं इंदापूर शहर करण्यासाठी आपले जे नगराध्यक्ष उमेदवार भरत शाह याला इंदापूरची जनता चांगल्या मताने निवडून देईल, आम्हाला विश्वास आहे. चांगल्या मताने विजय होईल आमचा. मराठवाड्यातील 40% शेतकरी शेतीमधून वंचित आहे. जवळपास 6,78,000 शेतकरी. काही ठिकाणची माहिती अपुरी, केवायसी वगैरे काय माहिती अपुरी, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्धास्त राहा. प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचे शेतकऱ्यांचे पंचनामे